सब्सक्राइब कीजिए SGF न्यूज चैनल को और बेल आइकन को दबाइए ताकि आप नई जानकारी पा सके। सबस्क्राइब करा SGF न्यूज चॅनलला आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे आपल्याला नवीन माहिती मिळू शकेल। नमस्कार मित्रांनो, आज हा जो मी व्हिडिओ बनवलाय तर तो बकरीचा बोकड कसा असावा याबद्दल मला एका मित्राने प्रश्न विचारलेला। तर मित्रांनो, सुरू करण्याआधी एक सांगू इच्छितो की माझं YouTube चॅनल तुम्ही अजून सबस्क्राइब केले नसेल तर अवश्य करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करायचं विसरू नका। म्हणजे काय होईल की जेव्हा मी नवीन व्हिडिओ बनवील तेव्हा त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळतील आणि त्या व्हिडिओचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल। तर चला तर मित्रांनो सुरू करूया। मित्रांनो, सुरेश मांडवकर या एका मित्राने मला काही प्रश्न विचारलेत की जे बकरीच्या बोकडाविषयी आहे। तर मी आधी तुम्हाला प्रश्न त्यांचे वाचून दाखवतो। तर सुरेश सर असे लिहितायत की पठाण सर, बकरीचा बोकड म्हणजे काय? दुसरा प्रश्न त्यांचा असा आहे की बकरी ईद जवळ आली आहे। तिसरा प्रश्न असा आहे की बकरी ईदला कसला बोकड चालतो? चौथा प्रश्न त्यांनी विचारलाय, काळा बोकड चालतो का? त्यानंतर पाचवा प्रश्न आहे, शिंगे नसलेला बोकड चालतो का? सहावा प्रश्न आहे, किती वयाचा व किती वजन असावे बोकडाचे? सातवा प्रश्न आहे, बकरी ईदला कोणत्या जातीच्या बोकडाला मागणी जास्त असते? तर मित्रांनो, हे जे त्यांनी प्रश्न विचारले तर खरंच सर्वसामान्य शेळी पालकाला आणि नवीन शेळी पालकाला हे म्हणजे मनामध्ये प्रश्न येणारे हे प्रश्न आहेत। तर सर्वात आधी मी त्यांचा आभार मानतो की त्यांनी हे प्रश्न विचारले आणि त्यामुळे बाकीच्या जे नवीन शेळी पालक आहेत तर यांच्या प्रश्नामुळे सर्वांना त्याचा नक्कीच फायदा होईल आणि माझ्याकडून पण जेवढी मदत होईल तेवढी मी आता तुम्हाला करणारच आहे। आणि हे जे काही त्यांनी प्रश्न विचारले तर त्यांच्या या प्रश्नाचं मी एक निराकरण करून देतोय। मित्रांनो, पहिला प्रश्न असा आहे की बकरीचा बोकड म्हणजे काय? तर या प्रश्नामध्ये खरं तर उत्तर दडलेलं आहे की बकरीचा बोकड म्हणजे काय। तर मित्रांनो, बकरीचा बोकड म्हणजे काय की ज्याप्रमाणे कटिंगचा बोकड आपण म्हणतो की हा कटिंगचा बोकड आहे। कटिंगचा बोकड म्हणजे काय असतो की त्याचं व्यवस्थापन तसं ठेवलेलं असतं, कमी खर्चामध्ये कमी बजेटमध्ये त्याची संगोपन केलेलं असतं। का? तर त्याला जर आपण खर्च जास्त केला तर खाटीक काय त्याचा एवढं दाम देणार नाही, एवढे पैसे देणार नाही। म्हणून तो काय असतो तर कटिंगचा बोकड की तो कटिंगसाठी जाणार आहे, त्याला जे आपले जे खाटीक लोक असतात त्यांच्याकडेच तो जाणार आहे। तर त्याप्रमाणेच बकरीचा बोकड म्हणजे काय तर बकरीसाठी ज्याचा खास पालन पोषण केलंय, बकरीसाठी जे आपण बोकड सांभाळणार आहे की बाबा हा जो माझा बोकड आहे तर त्याला मी एक वेगळीच फॅसिलिटी देऊन, वेगळा चारा देऊन, वेगळा खुराक देऊन, स्वतः त्याच्यावर मी कॉन्सन्ट्रेट करून ज्याला मी पाळणार आहे, ज्याला आपण पाळणार आहे तो असतो म्हणजे बकरीचा बोकड की ज्याला आपण आपल्या तळहातातला फोड आल्याप्रमाणे आपण ज्याला सांभाळतो तो असतो बकरीचा बोकड। आपण आपल्या मुलापेक्षा त्याच्यावर जास्त लक्ष देतो, त्याच्यावर जास्त खर्च करतो, तो असतो बकरीचा बोकड। तर हे तर हा तर प्रश्न तुम्हाला कळाला असेल की बकरीचा बोकड म्हणजे काय। आता दुसरा प्रश्न असा आहे की बकरी जवळ आली आहे। तर हो, बरोबर आहे, बकरी ईदला आता 1 महिना राहिलेला आहे। तर त्यावेळेस जे बोकड येतात भरपूर ठिकाणी सेलिंग होतं, देवदारमध्ये पण भरपूर मोठा मार्केट भरतं बकरीच्या बोकडांचा। तर हा काही एवढा मनावर घेण्यासारखा प्रश्न नाही, बकरी जवळ आली आहे। तर तिसरा प्रश्न आहे की बकरी ईदला कसला बोकड चालतो? मित्रांनो, हा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे, बकरी ईदला कसला बोकड चालतो? तर आता बघा, पहिली गोष्ट अशी आहे की बकरी ईदला कसला बोकड चालतो तर बकरी ईदला जो बोकड असतो तर पहिली गोष्ट लक्षात हीच घ्यायची की बकरी ईदला बोकड जो चालतो तर तो
खच्ची केलेला जो बोकड असतो तो चालतो. पण मित्रांनो, खच्ची करण्यामध्ये काही प्रकार आहेत की रबर लावून खच्ची करतात, कोण चिमट्याने त्याची नस सावळून खच्ची त्याची करतात, तर काही लोक स्क्रीनवर आपल्याला दिसत असेल ती चिरफाड करून त्याची खच्ची करतात. तर मित्रांनो, बकरीचा जो बोकड असतो तर त्याला कोणतीही टाचणी एवढी सुद्धा त्याला इजा होता कामा नये, तर तो बकरीदला चालतो. बकरीदचा जो नियम आहे, मुस्लिम बांधवांचा जो नियम आहे की बकरीचा बोकड कसा असावा आणि त्यांना कसं पाहिजे असतो, तर त्यामध्ये मित्रांनो त्यांचे काही अटी असतात. कारण की आज समोरचा माणूस आज एवढे पैसे मोजणार आहे, तर तो माल पूर्ण चेक करूनच तो घेत असतो. तर त्यामुळे तो काय बघतो की बोकडाला कुठे इजा तर झाली नाही ना, ही पहिली गोष्ट असते. दुसरी गोष्ट असते की तो बोकड खरोखरच 1 वर्षाचा आहे का, की 1 वर्षाचा आतला आहे. बकरीदला काय असतं मित्रांनो की कमीत कमी 1 वर्षाचा बोकड पाहिजे, 12 महिन्याचा बोकड पाहिजे किंवा 12 महिन्यापेक्षा जास्त वयाचा पाहिजे. दुसरी गोष्ट असते की पहिली गोष्ट असते की त्या बोकडाचं वय जे कमीत कमी 12 महिने पाहिजे, म्हणजे 1 वर्ष पाहिजे. दुसरी गोष्ट आहे की त्या बोकडाला कोणत्याही प्रकारची इजा होता कामा नये. तिसरी गोष्ट अशी आहे मित्रांनो की तो बोकड जो आहे तो आजारी असता कामा नये. चौथी गोष्ट अशी आहे की तो बोकड लुळा पांगळा म्हणजे अपंग असता कामा नये. पाचवी गोष्ट अशी आहे की तो बोकड आंधळा असता कामा नये. तर माझ्या सांगण्यावरून तुम्हाला कळायला असेल की पूर्णपणे निरोगी बोकड जो असतो तो बकरीदला चालतो. तर मित्रांनो, या प्रश्नाचं तर उत्तर तुम्हाला मला वाटतं समजलं असेल की बकरीदला कसा बोकड चालतो येतो. त्यानंतर चौथा प्रश्न त्यांचा असा आहे की काळा बोकड चालतो का. तर आता मित्रांनो, बकरीच्या बोकडाचा जो काही संबंध असतो तो रूप रंगाशी काही नसतो. संबंध असतो तो असतो देखूनपणावर आणि त्याला त्या बोकडाला जी काही त्याची ठेवणूक केलेली त्याच्यावर. खरे तर कसं आहे मित्रांनो की बकरीचा बोकड काळा आहे का पांढरा आहे का तांबडा आहे याच्यावर डिपेंड नसतो तो. बकरीचा बोकड म्हणजे त्याचं लुकिंग कसं आहे असा बोकड लागतो की बघता क्षणी तो बोकड पसंत पडला पाहिजे समोरच्या व्यक्तीला. म्हणजे मित्रांनो कसं आहे की बकरीतला जे काही बोकड असतात तुम्ही आज बघा की काळा असतो, पांढरा असतो, भरपूर प्रकारच्या व्हरायटी असतात, भरपूर प्रकारच्या जाती असतात. तर घेणाऱ्याला हे पण क्वचित लोकांना माहित असतं की तो अमुक जातीचा बोकड आहे, पण घेणाऱ्यांना हे पण माहित नसतं की नक्कीच तो कोणत्या जातीचा बोकड आहे. ते फक्त एकच बघतात की बोकड कसा आहे, तो बोकड दिसायला कसा आहे, अट्रॅक्टिव्ह तो बोकड आहे का, हे ते बघतात. तर त्याच्यामुळे मनातून आधी ही शंका काढा की बकरीचा जो बोकड आहे त्याला काळा बोकड चालेल का, पांढरा बोकड चालेल का, ही अजिबात मनामध्ये आणू नका. बोकड कोणताही बोकड असू द्या, माल कोणताही असू द्या, फक्त त्या मालाला क्वालिटी पाहिजे. क्वालिटी असेल तर तुमचा माल जो आहे बकरीचा तो ऑटोमॅटिकली तो उचलला जातो. तर त्या मित्रांनो, त्यानंतर प्रश्न आहे शिंगे नसलेला बोकड चालतो का. तर आता बघा मित्रांनो, शिंगे नसलेला बोकड चालतो, परंतु शिंगे असून त्याची जर शिंगे जाळली लहानपणी म्हणजे काय झालं तर त्याला तुम्ही इजा केली. म्हणजे पिल्लू जन्मतः जे त्याला देवाने जे काही त्याला रंगरूप दिलेलं, तर आपण त्याला तसं न ठेवता त्यामध्ये आपण बदल करतोय. तर जे आपण स्वतः बदल करतोय, जे नॅचरली काही नव्हतं आपण स्वतः जे बदल करतोय, तर ते बदल
करता कामा नाही या बकरीच्या बोकडाला. आता जर एखाद्या बोकडाला जर लहानपणी जर शिंगे असतील आणि त्याचे जर शिंगे जाळले असतील तर कसं होतं की फसवणूक होते. पण आज घेणारा पण काय करतो, तुमच्या मालाची क्वालिटी बघून तुम्हाला तो पैसे देत असतो. म्हणजे आपण पण त्याला विश्वासात घेऊन त्या क्वालिटीचा जर माल दिला तर आपली तशी ओळख होते. मित्रांनो, शिंगे बकरीच्या बोकड्याचे शिंगे जाळायच्या अशा भानगडीत काही पडू नका. जे काय असेल तर नॅचरली तुम्ही तयार करा. म्हणजे तुम्हाला त्या पद्धतीने रेटील आणि शिंगे असणे नसणे याला काही फरक पडत नाही. फक्त असलेली शिंगे कापाकापी करू नका आणि ते शिंगे लहानपणी काही जाळ्याच्या भानगडीत पडू नका. शिंगे येत आहेत तर येऊ द्या. बोकड तुमचं चांगलं दिसायला आहे ना, त्याला शिंगे येत आहेत ना तर येऊ द्या त्याला शिंगे. तर 6वा प्रश्न असा आहे की किती वयाचा व किती वजन असावे बोकडाचे. तर जसं की मी मगाशी तुम्हाला सांगितलं की कमीत कमी 12 महिने त्याचे वय त्याचं पूर्ण पाहिजे किंवा 1 वर्षापेक्षा मोठा असावा. आता किती वजन असावे. आता मित्रांनो, वजन किती असावे हा जो खरा तर प्रश्न तर गोंधळून जाणारा प्रश्न आहे. वजन किती असावे म्हणजे एक कन्फ्यूज करणारा प्रश्न असा काय, तर ते घेणाऱ्यावर ते डिपेंड आहे की त्या बोकडाचं वजन किती. आज मला सांगा की माझी कॅपॅसिटी, माझी आवक, माझा खिसा जर बाबा एक 25,000 30,000 10,000 असेल तर मी 2.5 लाखाच्या बोकडाची कशाला मी विचार करेल. ज्याच्याजवळ जेवढी संपत्ती, ज्याच्याजवळ जेवढा माल आहे, ज्याच्याजवळ जेवढी कॅश आहे तोच विचार करेल 2.5 लाखाच्या बोकडाची, 1.5 लाखाच्या बोकडाची, 70,000च्या बोकडाची. पण जे काही सर्वसामान्य जी लोक आहेत तर ते एवढी लोक जास्त डेअरिंग करत नाहीत की कुठून तरी कर्ज काढायचं. एकतर ऍक्च्युली कर्ज काढून बकरी ईद कोणीही साजरी करत नाही. जे काही असेल तर स्वतःच्या जवळच्या पैशाची ती बकरी साजरी करायची असते. म्हणजे कसं आहे मित्रांनो की तुम्ही जो काय माल तयार करताय तर त्याचे काय असं नाही की तो माल माझा 100 किलोचा झाला पाहिजे, माझा 150 किलोचा झाला पाहिजे, 70 किलोचा झाला पाहिजे. आज जे काही लोक आहेत तर सर्वसामान्य जी जनता आहे यांची क्वांटिटी जास्त आहे. तर त्या लोकांना 25 किलो, 30 किलो, 40 किलो, 50 किलो पर्यंत त्यांना तो बोकड पाहिजे असतो. कारण की तेवढ्यापर्यंतच त्यांची कॅपॅसिटी खर्च करायची असते. जो व्यक्ती 25 किलो 30 किलोचा जो बोकड घेतो तो 2.5 लाखाच्या बोकडाची, 110 किलोच्या बोकडाची तो कधीही गिनती करत नाही. कारण की त्याचं बजेट मित्रांनो तेवढं नसतं. म्हणून तुम्ही मनातून ह्याचा काढा की बकरीला एवढ्या किलोचा बोकड पाहिजे, तो 70 किलोचा असला तरच माझ्याकडनं कोण पण येईल, असं काही नाही. फक्त मित्रांनो नियम काय बकरीच्या बोकडाचा, तर बकरीचा बोकड कापल्यानंतर त्याचे 3 भाग पाडले जातात. पहिला भाग असतो घरातील लोकांसाठी, त्याचं जे काही वजन होईल त्या वजनाचा पहिला भाग असतो घरातील लोकांसाठी. दुसरा भाग असतो जे रिलेटिव्ह असतात, नातेवाईक जे असतात तर त्यांच्यासाठी तो दुसरा भाग असतो. आणि जो काही तिसरा पार्ट असतो, तिसरा भाग जो असतो, तिसरं वजन जे असतं ते असतं मित्र लोक, गरीब लोक, म्हणजे जवळचे आपले जे काही लोक असतील त्यांच्यासाठी. तो असा 3 भागामध्ये त्याचा जो काही बंटवारा होत असतो. आणि त्या पद्धतीने ते मटण प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन, गरीब लोकांना त्यांच्या घरी जाऊन ते दिलं जातं. तर आता कसं आहे, ज्यांचे नातेवाईक भरपूर आहेत, ज्यांचं बजेट मोठं आहे, ते लोक 80 किलो, 90 किलो, 150 किलो पर्यंतचा बोकड घेतात. त्याचे 3 हिस्से करून ते कटिंग करतात आणि ते प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन ते देतात. तर मित्रांनो कसं आहे की 25 किलो पासून लोक, आपल्या गावाकडची जी लोक असतात ते काही एवढ्या 70-80 किलोच्या बोकड्याचं कधी डेअरिंग करत नाहीत. त्यांना 25 किलो 30 किलो इथपर्यंत जरी बोकड असला तरी ते खुश असतात. म्हणून मित्रांनो मनामध्ये हे आणू नका की माझ्याजवळचा जो बोकड आहे 25 किलोचा असू द्या तर 40 किलोचा असू द्या तर तो बकरी ईदला जाणार नाही.
तो बकरीदला अवश्य जाईल. तो बोकड खरीदणारा जो माणूस आहे, व्यक्ती आहे, की ज्याची तेवढी कॅपॅसिटी आहे की त्या बजेटमध्येच त्या वजनाचाच आपल्याला बोकड पाहिजे, तर तो अवश्य तुमच्या इथे येतो. आणि सर्वसामान्य जनतेची जी काही क्वांटिटी आहे, म्हणजे सर्वसामान्य जी लोक आहेत, तर ते भरपूर लोक आहेत. मित्रांनो, त्याच एक म्हणजे असं उदाहरण तुम्हाला सांगायचं आहे की आज बघा आपण बघतो की 2.5 लाखाचा, 3 लाखाचा, 4 लाखाचा जे काही बोकड असतात, तर नक्की माणसाला विचार पडतो की अरे बापरे, एवढे महाग कसे काय बोकड असतात. तर आज काही असे बोकड आहेत की ते 9-9 लाख रुपयाला सुद्धा विकले जातात. तर कसे म्हणजे विकले कसे जातात एक तुम्हाला सांगतो. तर एक असंच उदाहरण होतं पाठीमागे की ते काहीतरी 7 लाखाला त्या बोकडाची विक्री होते, म्हणजे विक्री झालेली. परंतु त्या 7 लाखाच्या बोकडाच्या अंगावर, म्हणजे अंगावर जे काही दागिने होते, तर ते सोन्याचे दागिने होते. तर ते सोन्याचे दागिने जे होते, तर ते कमीत कमी 4 ते 5 लाखाचे ते अंगावरच त्याचे ते डाग होते. म्हणजे घेणारा काय विचार करतो की जरी आपण हा बोकड घेतला 7 लाखाला, तरी 4 ते 5 लाख रुपये त्याच्या अंगावरच्या डागावरचीच ते मिळणार आहेत. ही झाली पहिली गोष्ट. आता बाकीचं पण कसं आहे मित्रांनो, फक्त घेणारा जो असतो, तर अमुकने 7 लाखाचा म्हणजे एवढ्याच रकमेचा बोकड घेतला, एक नाव होऊन जातं. XYZ व्यक्तीने 9 लाखाचा बोकड घेतला, XYZ व्यक्तीने 10 लाखाचा बोकड घेतला, XYZ व्यक्तीने 7 लाखाचा बोकड घेतला. म्हणजे एक नाव होतं, एक पब्लिशन होतं. त्याचप्रमाणे मित्रांनो कसं असतं की सर्वच लोक अशी नाहीयेत की ते 2.5 लाखाचा, 3 लाखाचा, 1.5 लाखाचा बोकड घेतील. माल तुम्ही कमी बजेटमध्ये सर्व फक्त बकरीचं जर तुम्हाला बोकड बनवायचं असेल, तर मनामध्ये सुरुवातीला असते, लहान पिल्लू असतं, तेव्हाच तुम्ही असं हे करा की मला हा बोकड किती रकमेपर्यंत त्याला विकायचंय आणि त्या बोकडाला मला किती सांभाळायचंय, म्हणजे सॉरी, त्या बोकडाचं मला किती वजन करायचंय. तर कसं आहे, आज वजन कधी होईल तर तुमच्या खाण्यापिण्यावरती डिपेंड आहे, तेव्हा त्याचं वजन होणार आहे. असं नाही की तुम्ही काहीतरी खायला घातले आणि झालं. असे भरपूर मित्रांनो फार्मर आहेत बोकड पाळणारे, की त्या बोकडाला मित्रांनो गवत म्हणजे काय माहित नसतं. त्या बोकड्याला फक्त काजू, बदाम, पिस्ता, दूध, चणे, तूप, अंडी एवढंच त्याला माहित असतं. त्याच्या पुढे जर तुम्ही गवत आणून टाकलं तर तो त्याचा वास सुद्धा घेत नाही. आणि तसले बोकड 2.5 लाखाला विक्री होते. तुम्हाला मी जे काय आता बोललो ते तुम्हाला रिपीट करून सांगतो की बोकड कोणत्या 2.5 लाखाला जातात की ज्या बोकडाला काजू, बदाम, पिस्ता, दूध, तूप, अंडी, चणे, मका एवढंच खायची सवय असते लहानपणापासून, ते बोकड 2.5 लाखाला विक्री होतात. आणि त्या 2.5 लाखाचा बोकड घेणारा जो व्यक्ती असतो तो 1 किंवा 2च व्यक्ती पाळतो, सॉरी 1 किंवा 2च बोकड असे पाळतो की त्याला त्याप्रमाणे त्याचा दर आला पाहिजे. म्हणजे सुरुवातीला बकरीचा जर व्यवसाय करायचा असेल तर सुरुवातीला आधी स्वतः जवळची रक्कम, स्वतः जवळची कॅश त्या मालामध्ये आपल्याला गुंतवली पाहिजे, तेव्हा कुठे तो बकरीचा बोकड होतो. त्यानंतर त्याला जसा दर मिळेल तसं तुमचं लक्षच समजायचं. कारण की याची कोणीही गॅरंटी देणार नाही की तुम्ही बोकड सांभाळा, तुमचा हा 1.5 लाखाला आणि 2.5 लाखाला बोकड जाईल. तो सर्व नशिबाचा खेळ आहे. जर लकीली आलीच तुमच्या जवळ ती पार्टी, एवढी मोठी पार्टी आली
आणि त्यांनी तो बोकड तुमच्याकडून घेतला तर तुमचं लक म्हणायचं. नाहीतर अशी कित्येक लोक आहेत की म्हणजे ज्यांचे मला कॉल्स येतात, जे माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत लोक, तर त्यांनी सुद्धा हा अनुभव घेतलेला आहे. बकरीद म्हणून सुद्धा बोकड असे पाळले, खूप खर्च केला, पण ज्यावेळेस त्यांची जे आपण बोलतो की आपल्याला आपण निदान खर्च केला तेवढा तरी आपल्याला दर मिळावा, तर तेवढा सुद्धा त्यांच्या हातामध्ये तो दर मिळाला नाही. काही काहींची तर बोकडं आहे अशी रिटर्न बाजारातून माघारी जातात. तर मित्रांनो, कसं आहे माहितीये का की खर्च तुम्ही असा करा, फक्त बकरीचा जो व्यवसाय आहे तर तो लकवर डिपेंड करतो. तुमचं लक कसं आहे, ते तुमचं नशीब कसं आहे, त्या नशिबाच्या खेळावर तुमचा तो बोकड जाणार आहे. कारण की सर्वांचीच बोकडं 2.5 लाखाला 3 लाखाला जात नाही. कोणाचा बोकड 20,000ला पण जातो, कोणाचा 25,000ला पण जातो, तर कोणाचा 10,000ला 8,000ला सुद्धा जातो बकरीच्या साठी. मित्रांनो, ज्याचा जेवढा खिसा गरम असेल तेवढ्याच कॅपॅसिटीचा तो बोकड घेणार आहे. तर सांगायचं फक्त काय की तुम्ही व्यवसाय कोणताही करा, फक्त बघून असं करा की आपण त्यामध्ये खर्च किती करणार आहे आणि विक्री केल्यानंतर आपल्याला प्रॉफिट किती राहणार आहे. आणि ते प्रॉफिट जे राहील ती वेगळी गोष्ट आहे, पण ते प्रॉफिट कमवण्यासाठी आपण किती महिने गमावले हे बघा. नाहीतर आज मी 2.5 लाखाचा बोकड सेल करतोय बकरीसाठी, कमीत कमी मी त्याला 1.5 वर्ष सांभाळलं, काजू बदाम पिस्ता दूध वगैरे काय अन्य ब्रँडेड साबणापासून त्याला रोज आंघोळ घातली, सर्व फॅसिलिटी मी केली. पण आज जर वही आणि पेन जर आपण घेऊन बसलो आणि काजू बदाम पिस्त्याचा जर दुधाचा जर दर काढला, चण्याचा दर काढला, तर आपल्याला कळेल की लहानपणापासून ते 1.5 वर्षापर्यंत त्याला किती खर्च झाला. जर खर्च जर होत असेल त्याचा 2,30,000 2,20,000पर्यंतच, कारण की काजू बदाम स्वस्त नसतात, दूध स्वस्त नाही, चणे स्वस्त नाही, मका स्वस्त नाही. तर एवढा जर खर्च जर होत असेल आणि त्या बोकडाची विक्री 1.5 वर्षानंतर किंवा 1 वर्षानंतर जर 2.5 लाखाला जर होत असेल, तर प्रॉफिट किती झालं, तर 30,000चं. जर त्या बोकडाचा जर खर्च जर 2,20,000पर्यंत झाला आणि खर्च जर आहे तर खर्च जर 2,30,000पर्यंत झाला, 20,000पर्यंत झाला आणि तो बोकड जर गेला 2.5 लाखाला, म्हणजे हातामध्ये मिळाले 30,000 रुपये. तर ज्यावेळेस आपल्या हातामध्ये 30,000 रुपये मिळाले, तर त्यावेळेस बघणारे व्यक्ती जे असतात तर हा विचार करत नाही. अगदी आपण सुद्धा हा विचार करत नाही. आपण विचार फक्त काय करतो, अरे बापरे 2.5 लाखाला बोकड तो गेला, अमुकने 2.5 लाखाला तो बोकड घेतला, चला मग आपण बकरीचाच व्यवसाय करूया. काय तो बोकडा आणायची, वर्षभर सांभाळायची, 2.5 लाखाला विकायचा, 3 लाखाला विकायचा, झालं मोकळं ना. पण मित्रांनो, तुम्ही या मायाजालमध्ये जे आपण फसतो की लाखो मिळतील, करोडो मिळतील, तर लाखो करोड मिळत असतील तर सर्व जणांनी बकरीचाच व्यवसाय केला असता. सांगायचं काय की दुरून डोंगर साजरे, डोंगर आपण जेव्हा जवळ जातो त्यावेळेस आपल्याला कळतं की नक्की काय भानगड आहे, पण लांबून असं वाटतं की डोंगर किती छान आहे. तर त्याप्रमाणेच मित्रांनो, कोणताही व्यवसाय करताना मुख्यत्वे शेळीपालन जर करायचं असेल तर खर्च बघून करा, ना की त्याला किती इन्कम मिळाली, वर्षाला 10 लाख मिळाले, वर्षाला 8 लाख मिळाले, पण 8 लाख मिळवायला त्याला त्यामध्ये किती मेहनत करायला लागली, किती खर्च करायला लागला ते बघा आधी. जसं मी बोललो की 2.5 लाखाला बोकड विकला, पण हातामध्ये मिळाले 30,000 रुपये, म्हणजे 1.5 वर्षाची मेहनत जर 30,000 रुपये असेल तर मग काय त्याचा फायदा. आज मजुरी करणारा माणूस महिन्याला 9,000 रुपये कमवतोय, मग आपण 1.5 वर्ष त्याच्यावर राबून काय केलं. तर सांगायचं म्हणजे काय, एक उदाहरण दिलंय मी की खरंच ते 2,30,000 रुपये नाही तर 2 लाख रुपये खर्च कोण करत असेल किंवा करत नसेल,
फक्त एक त्याच्या याच्यावर आपलं आहे मित्रांनो, की जसं आपण त्या बोकडाला आपल्या मुलाच्या पेक्षा जास्त काही काही लोक त्याच्यावर लक्ष देतात. कारण की माझे जे काही मित्र आहेत जवळची, जे मला हे शेअरिंग करतात कि भाई हम हमारे बकरे को काजू डालते हैं, बादाम डालते हैं, पिस्ता डालते हैं, दूध देते हैं, चना देते हैं, मक्का देते हैं, तब जाके उसका वजन जो रहता है वो 110-120 किलो तक जाता है. परंतु मित्रांनो, ते स्वतः सांगतात की आम्हाला पहिले तेवढे पैसे सुद्धा घालावे लागतात. असे खूप सारे आहेत मित्र की आधी त्यामध्ये पैसा गुंतवायचा, खूप सारा पैसा गुंतवायचा, खूप सारं दाबून त्याला खायला घालायचं. त्यानंतर मग ज्यावेळेस त्यांचा खरेदीदार येतो तर तो सुद्धा करोडपती असतो आणि तो सुद्धा त्यामध्ये असं नाही मित्रांनो की बँकेमध्ये गेलाय, कुठनं तरी कर्ज काढलंय आणि तो 2.5 लाखाचा बोकड खरेदी केलाय, असं नाही होत कधी. तो त्यांच्या स्वतः जवळची ती कॅश असते, स्वतः जवळचं ते सेव्हिंग असतं, ज्यामध्ये ते बकरीचा पूर्णपणे खर्च करतात. ते क्वांटिटी, ते पैसे, ती कॅश, ते पूर्ण त्या बोकडावर, त्या खाण्यावर, त्या लोकांवर ते खर्च करतात. एक देवासाठी ते दान. तर त्याप्रमाणेच जो काही यांचा प्रश्न होता की किती वयाचा आणि किती वजन असेल बोकडाचे, तर याच्यावर मी भरपूर जे काही बोललो, तर कदाचित तुमच्या लक्षात आलं असेल की नक्की भानगड काय येते. 7वा प्रश्न असा आहे की बकरी ईदला कोणत्या जातीच्या बोकडाला मागणी जास्त असते. तर मित्रांनो, जसं की मी याच्या आधीच बोललो तुम्हाला की बकरी ईदला जे मागणी असते, कोणत्या जातीच्या बोकडाला मागणी असते, तर पहिली गोष्ट अशी आहे की बकरीचा बोकड जो आहे तर त्याला काळा, पांढरा, तपकिरी आहे, तो कसलाही, त्याला काय व्हॅल्यू नाही. व्हॅल्यू आहे ती आहे लुकिंगवर, डेकोरपणावर, त्याच्या वजनावर त्याला व्हॅल्यू आहे, आणि लास्ट व्हॅल्यू आहे ती त्याच्या प्राइसवर. बोकड घेणाऱ्याला सुद्धा मित्रांनो, मागाशी सांगितलं, घेणाऱ्याला सुद्धा माहित नसतो का हा कुठल्या जातीचा बोकड आहे. तो एवढंच बघतो की तो बोकड दिसायला कसा आहे. जर आपण तो बोकड घेतला तर आपल्या नातेवाईकांना तो पुरेल का, त्याचं मटण जे आहे, निघणारं जे मटण आहे ते सर्वांना वाटलं तर ते पुरेल का. कारण ते मटण आहे ते 20 ग्रॅम, 30 ग्रॅम, 50 ग्रॅम असं देऊन नाही चालत. म्हणून बकरीचा जो काही बोकड असतो, तो जे मुस्लिम बांधव जे असतात तर ते घेतानाच मोठा बोकड का घेतात, का निवडतात, तर त्यांची रिलेटिव्ह तेवढे असतात, त्यांच्या रिलेटिव्ह मध्ये तो बोकड तेवढा पुरला पाहिजे, तेवढा बोकड तो वाटणीला आला पाहिजे. म्हणून त्यांना जास्तीत जास्त वजनाच्या बोकडाची मागणी असते. परंतु असं पण आहे मित्रांनो की सर्वच बांधवांना, मुस्लिम बांधवांना त्याची मागणी असते. त्यामध्ये जे सामान्य लोक असतात त्यांना 25 किलो 30 किलो पर्यंतचा बोकड असला तरी बास होतो. प्रत्येकाच्या ते कॅपॅसिटीवर, कोणाला काही फोर्स नसतो की तो 2.5 लाखाचाच बोकड कापला पाहिजे, नाहीतर तो 20,000चाच बोकड कापला पाहिजे. ज्याचे त्याच्या त्या इच्छेवर डिपेंड आहे की आपण देवासाठी, त्या बकरीसाठी आपण कितीचा बोकड कापायचा आहे तो. तर मित्रांनो, मला जे काही सांगायचं होतं बकरीच्या बद्दल, बकरीच्या बोकडाबद्दल, जे काही उदाहरण मी दिली ती ग्राह्य धरा, एक उदाहरण म्हणून समजा. कारण की आज आपण बघतोय की आज एवढा आपण स्वतःच खर्च करतोय की कटिंगला सुद्धा, म्हणजे खटिक लोकांना सुद्धा द्यायला आपल्याला बोकडं परवडत नाही. का, तर खर्च एवढा होतोय. म्हणून मित्रांनो, जर बकरीचा सुद्धा जर व्यवसाय करायचा असेल तरी त्यामध्ये तेवढी सेव्हिंग मधला पैसा घाला, त्यामध्ये कर्ज बिर्ज काढू नका. कारण की त्याला लक पाहिजे, आणि जेवढा तुम्ही खर्च कराल, जेवढी तुम्ही त्या बोकडावर फॅसिलिटी द्याल, तेवढाच मला दर मिळेल असं पण नाही. म्हणून मी काय म्हणतोय, तुमच्या त्या नशिबावर खेळ आहे, तुमच्या लक असतो. त्या बकरीचा जो
एक पिरियड असतो, त्या पिरियडमध्ये तुमचं लक आहे की तुमचा तो बोकड त्या रेटमध्ये जातो. फक्त काय असतं की जे आपले जे गोट फार्मर आहेत तर ते त्याचं बोकडाचा रेट सुद्धा ते चढवून सांगतात. का तर सीझन आहे बकरीचा, त्यामुळे त्याचा रेट सुद्धा वाढवून सांगितलेला असतो. एवढ्यालाच माझा बोकड गेला पाहिजे. त्यामुळे फक्त एक कसं आहे, दोन्ही बाजूने विचार करायचा मित्रांनो. पॉझिटिव्ह पण विचार करायचा थोडा आणि निगेटिव्ह पण थोडा विचार करायचा, की मी असं केलं तर असं होईल आणि असं केलं तर असं होईल. म्हणजे आपल्या कोणाला विचारायची सुद्धा गरज पडत नाही की नक्की काय करायचं काय नाही ते. बकरीच्या बोकडाचं काय होतं मित्रांनो, बकरीचं काय होतं की तो बोकड वर्ष दीड वर्ष आपल्याला सांभाळायला लागतो. म्हणजे वर्षभर आपण थांबायचं, इन्कम पूर्णपणे स्टॉप. कटिंगचं मार्केट कसं असतं की तयार झाला माल दिला कटिंगला, तयार झाला माल दिला कटिंगला, आले पैसे. म्हणजे बकरीमध्ये आपल्याला स्वतःला आधी घालावं लागतं, त्यामध्ये पैसा घालावा लागतो आणि त्यानंतर ते काही कालावधीने आपल्याला त्याची इन्कम मिळते. कटिंगच्या मध्ये काय असतं की ज्यावेळेस तुम्हाला वाटेल बाबा काल रात्रीला आपली गरज पडली की उद्या मला पैसे पाहिजेत, मला पैसे लागणार आहेत, उचल बोकड कटिंगसाठी खटकाला तुम्ही विकला तरी 4 पैसे तुमच्या जवळ ते तयार राहतात. आणि ब्रीडिंगचा जो माल असतो तो ब्रीडिंगचा माल असा असतो की कस्टमर येईल फार्मवर त्यावेळेस घेऊन जाईल. म्हणजे वेटिंग असतं इथं. ब्रीडिंगचा जर व्यवसाय करायचा असेल तर तुम्हाला वेटिंग करायला लागेल की आपल्या दारामध्ये कस्टमर येईल त्यावेळेस तो माल जाईल. कारण की बाजारात जर घेऊन गेला तर तसा रेट मिळणार नाही, का तर तेवढा त्याच्यावर खर्च झालेला असतो. हा झाला ब्रीडिंगचा व्यवसाय. व्यवसाय जर करायचा असेल शेळी पालनाचा तर बकरीचा करायचा आहे, कटिंगचा करायचा का ब्रीडिंगचा करायचा आहे हे धरून करा. याच्यातला एक कुठलं तरी तुम्ही ध्येय गाठा, त्यावेळेस तुम्हाला कळेल की नक्की आता आपल्याला कशामध्ये उतरायचंय. जर तुम्ही कटिंग जर करणार असाल तर त्या पद्धतीनेच तुम्ही खर्च करा आणि त्या पद्धतीनेच तुम्ही तो माल तयार करा की जो 5 महिन्यात 6 महिन्यातच लगेच कटिंगला येईल. जर ब्रीडिंगसाठी करायचं असेल तर त्याप्रमाणेच वेटिंग करा. कारण की ब्रीडिंग जर म्हटलं तर असं रोजचा कारखाना नाही, माझ्याकडे रोज कस्टमर येणार आहेत आणि शेळ्या घेऊन जाणार आहेत. आणि बकरीचा जो आहे माल, बकरीचा जो तुम्ही मार्केट करणार आहे तर तो फक्त बकरी ईदला जातो. बकरी ईदच्या त्या मोसममध्येच तो जातो, त्यावेळेसच तो सेलिंग होतो. म्हणून व्यवसाय जर करायचा असेल हा शेळी पालनाचा तर या तिघापैकी एक ठरवा आणि त्यामध्ये तुम्ही एक इंजिनियर व्हा, एक स्पेशल व्हा. जसं की आपण बोलतो की माझा अमुक सब्जेक्ट तो स्पेशल आहे, का तर तुम्ही त्यामध्ये टॅलेंटेड असता. जर तुम्हाला बकरीकडे जर फोकस करायचा असेल तर त्याच्यावर करा की कसा कमी खर्चामध्ये त्याचं वजन कसं जास्त वाढेल. कटिंग मध्ये जर करायचं असेल तुम्हाला फोकस तर कटिंग मध्ये बघा की कसं कमी कालावधीमध्ये कमी खर्चामध्ये त्याचं वजन वाढेल आणि तो मी कटिंगला विकेल आणि मला त्यामध्ये निदान 2-2.5 हजार रुपये तरी निघून जातील. मित्रांनो कसं आहे, आपल्या इथे अशी बोटावर मोजणे एवढीच लोक आहेत की ते बकरीचा माल स्वतः प्रामाणिकपणे तयार करतात. तर आता तुम्ही बघा की कित्येक अशी लोक आहेत की ते बाहेरच्या राज्यातूनच ते बोकड मागवतात. आपल्या इथले लोक बुकिंग करतात बोकड आधीच, महिना 15-15 दिवस बुकिंग करतात की आम्हाला बकरीचे बोकड पाहिजेत. आपल्या इथले जे काही लोक असतात त्यांच्याकडे ते बुकिंग करतात आणि मग त्यानंतर ते माल आणतात आणि माल आणल्यानंतर ते लोक समोरचे घेऊन जातात. आणि जरी बुकिंग नाही केला तरी काही जे ट्रेडिंग करणारे जे काही फार्मर आहेत ते काय करतात, राजस्थान गुजरात वरून शिरोई, सोजत, बिटल्स, तोतापरी वेगवेगळ्या जातीचे ते बोकड आणतात आणि ते मोठाले बोकड जे असतात ते खरेदी करण्यासाठी आपल्या इकडचे लोक त्यांच्या फार्मवर जाऊन ते खरेदी करतात. कारण की मित्रांनो बकरीचा बोकड तयार करणारे लोक एकदम 50-50 100-100 बोकड बकरीचा
कोणीही तयार करत नाही. कारण की आज जसं मी बोललो की तयार करायचं असेल तर त्यामध्ये तेवढा पैसा, तेवढी इन्कम त्यामध्ये घातली पाहिजे. त्यावेळेस त्याची इन्कम त्यावेळेस आपल्याला मिळणार आहे. बकरीचा बघा, तुम्ही पाहिजे तर गुगलवर सर्च करा तर कुठेही सर्च करा, तुम्ही बघा, स्वतः मनाला विचार करा. जे कटिंगचा व्यवसाय करतात, ब्रीडिंगचा व्यवसाय करतात, त्यांच्याजवळ तुम्हाला 150, 300 सुद्धा शेळ्या दिसतील. पण बकरीचा जो व्यवसाय स्पेशल करणार आहे ना, त्याच्याजवळ एक बोकड किंवा 2 बोकड की जो तो प्रामाणिकपणे स्वतः सांभाळतो ना, त्याच्याजवळच 1 किंवा 2 बोकड दिसतो. परंतु ट्रेडिंग करणारे, सेलिंग करणारे जे लोक असतात त्यांच्याजवळ बकरीचे बोकड 50-100 बोकड दिसतात. का तर ते बोकड बाहेरून पण आलेले असतात, बाहेरून ते फार्मर आलेले असतात, ते बुकिंगचे बोकड असतात. आणि बाहेर जे काही लोक जे बाहेरच्या राज्यामध्ये जे बोकड तयार करतात लोक, ते तर तिथला जो काही चारा असतो, जे हरिपत्ती म्हणून जे वापरात येतं, तर त्यामध्ये पण म्हणजे रिझल्ट त्याचा एवढा चांगला आहे मित्रांनो हरिपत्तीचा, की बोकडाचे अंगावर चकाकी येणे, बोकड गुबगुबीत दिसणे, वेट गेन त्याची फास्ट होणे, आणि जेवढा तो पूर्ण हरिपत्ती जी असते ती सुकवलेली असते, आणि ते जनावर, ती शेळी, तो बोकड एकदम चवीने खातो. आणि जास्त करून तिकडे जो काही खुराक असतो त्या बोकडाला, तो हरिपत्तीकडे जास्त फोकस असतो. आपल्या इथं काय होतंय की हरिपत्ती आपल्या इथे कमीत कमी 20 रुपये 25 रुपये किलोने लोक सेल करणारे आहेत. आणि जर ती हरिपत्ती जर आपल्या इथल्या जर जनावराला जर दिली तर दिवसाचा खर्च त्या हरिपत्तीचाच नुसता 20 रुपये झाला. कारण की तो काही खाताना काही 1 किलो खाणार नाही, त्याच्यापेक्षा जास्त खाणार आहे. म्हणजे 20 रुपयाचा नुसता हरिपत्ती वारी जर झाला तर मग पुढचं काय करायचं. बरोबर, हा वेगळा विषय, याच्यावर पण काहीतरी सोल्युशन लवकरच निघेल या हरिपत्तीवर. तर मला जे काही सांगायचं होतं ते थोडक्यात मला तर वाटतंय कळालं असेल बकरीचा व्यवसाय म्हणजे काय. जरी तुम्हाला करायचं असेल तरी प्रत्येक गोष्टीचे 1-1 रुपयाची तुम्ही नोंद ठेवून करा. प्रॉफिट नक्कीच मिळेल. शेळी पालन हा व्यवसाय असा नाही, फेल जाणारा व्यवसाय नाहीये. फेल होणे हे आपल्याच हातात आहे. आणि मेन म्हणजे कसं आहे तर बुडीत हा व्यवसाय नाही मित्रांनो. एक जाता एक सांगतो तुम्हाला की बकरीत व्यवसाय बुडीत व्यवसाय नाहीये, बुडीत भांडवल नाहीये. हा बुडीत भांडवल का नाही हा, तर ज्याप्रमाणे आपण जर शेतामध्ये बाबा एखादं उत्पन्न लावलं, एखादं सपोज टोमॅटो लावले आपण, आणि टोमॅटो चांगल्या प्रकारे आले आणि वरनं पडला पाऊस, नंतर आला त्या टमाट्यावर रोग, सगळे टमाटे म्हणजे त्या टमाट्याचं झाड पण गेलं आणि टमाटे पण गेली, सगळं जमीनदोस्त झालं. म्हणजे दुसऱ्याकडून जे काही आपण भांडवल आणलेलं, कर्ज काढून जे काही भांडवल गुंतवलं त्या टोमॅटोमध्ये 4 पैसे मिळतील, तर ते भांडवल पण गेलं आणि सर्वच गेलं. तर तसं शेळ्यांमध्ये कसं आहे तर सुरुवातीला 10 शेळ्या घेणं हे आहे भांडवल, आणि त्या भांडवलाची म्हणजे त्या शेळ्यांची जी काही पैदास होणार आहे तर ती पैदास सपोज असं हो नाही मित्रांनो, फक्त एक उदाहरण समजा, जर ती मेली तर मेल्यानंतर शेळी जी आहे तर ती पुन्हा माझावर येईल आणि पुन्हा पिल्लांना जन्म देईल, म्हणजे प्रोडक्शन निघेल. म्हणजे आपलं जे भांडवल आहे ते काय झालं, ते आहे असं राहिलं ना, की असं की टोमॅटो लावली, एक उदाहरण दिलं, टोमॅटो लावली आणि पाऊस पडला नाही तर काहीतरी झालं आणि बाग निघून गेली नाही तर दर भेटला नाही, म्हणजे भांडवल बुडीत आणि पीक पण बुडीत. तर त्याप्रमाणे शेळी पालन सुद्धा हा व्यवसाय आहे. जर आपण मन लावून जर केला, स्वतःच्या हिमतीवर केला, स्वतः कष्ट करून केला, कुठलाही मजूर न लावता केला, तर तो नक्कीच परवडेबल आहे. तर मित्रांनो, असं कधीही समजू नका की शेळी पालन व्यवसाय हा जो काय आहे तो लॉस मध्ये आपल्याला घालवेल. लॉस मध्ये त्यांचाच जातोय की जे कोणताही खर्च त्यांना माहीत नसताना ते व्यवसायात पडतात. जर तुम्हाला कळालं की एका शेळीला किती खर्च होतोय दिवसामध्ये, तर तुम्हाला कळेल की बाबा माझ्या 100 शेळ्यांना मला दिवसाला एवढी रक्कम लागणारच आहे. जर नसेल माहीत तर आहे तेवढा पैसा तुम्ही या व्यवसायात घालाल
आणि ज्यावेळेस तुम्ही मोकळे व्हाल त्यावेळेस तुमच्या जवळ जुलाबाची एक गोळी आणायला सुद्धा पैसे नसणार. त्यावेळेस मग कोणाकडून तरी उधार घ्यायचे पैसे, म्हणजे कर्ज बघायचं आणि त्यांना ते देत राहायचं. मित्रांनो, सांगायचंय मला एवढंच की शेळी पालन हा बुडीत व्यवसाय नाहीये. त्याच्यामुळे तुम्ही बिंदास्त राहा. जरी प्रोडक्शन गेलं तरी ती शेळी तुमच्या ताब्यामध्ये आहे. मित्रांनो, आशा करतो की मला जे काही या व्हिडिओमध्ये सांगायचं होतं ते तुम्हाला नक्कीच कळालं असेल. जर कळालं नसेल तर माझा स्क्रीनवर नंबर आहे, त्याच्यावर मला सकाळी 8 ते संध्याकाळी 8 वाजायच्या दरम्यान तुम्ही मला काय करा, फोन करा आणि तुमचे जे काही प्रश्न मनामध्ये असतील तर मला सांगा. त्याबद्दल सुद्धा मी व्हिडिओ बनवेल आणि सर्वांपर्यंत पोहोचवण्याचं माझं जे काही काम आहे ते मी करीन. तर त्याचबरोबर मित्रांनो, माझं युट्यूब चॅनल तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य करा आणि बेल आयकॉन सुद्धा क्लिक करायचं विसरू नका.